जय शिवराय मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांना 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा काही कारणांमुळे ते वंचित राहिले, त्या शेतकऱ्यांसाठी आजची माहिती महत्त्वाची ठरणार आहे. तसेच नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत देखील महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जांच्या ओझ्यातून मुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. सरकारच्या माहितीनुसार या योजनेसाठी सुमारे 36,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जबाजारी तसेच नियमित कर्जफेड करणारे दोन्ही प्रकारचे शेतकरी या योजनेकडे आशेने पाहत आहेत. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 2017 ते 2019 या कालावधीत झालेल्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. विविध कारणांमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना त्यावेळी कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. अशा शेतकऱ्यांना नव्या निर्णयांमधून फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात शेतकरी, शेती, कर्जमाफी आणि कृषीविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून देखील कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची यादी, निधीचे वितरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यांवर सरकारकडून अधिक स्पष्टता देण्याची मागणी केली जात आहे. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ मिळणे या 2 वेगळ्या प्रक्रिया आहेत. शासन निर्णय, निधीची उपलब्धता, बँकांकडून माहिती संकलन, पात्रता पडताळणी आणि लाभार्थी यादी प्रसिद्ध होणे या सर्व टप्प्यांनंतरच प्रत्यक्ष लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासन निर्णय आणि बँकेकडून मिळणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, पुढील काही दिवसात सरकारकडून योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात अधिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक असल्यास त्याबाबतचे नियम तसेच लाभार्थ्यांच्या याद्या यासंदर्भात अपडेट देखील हळूहळू समोर येतील. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी शेतकरी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, कर्जमाफी आणि शेतकरी योजनांबाबतचे सर्व नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या मित्रांसोबत, शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.